नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 5 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय आता अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत ह्या संतोषच्या घरी जातात आणि अर्जुन म्हणतो की नमस्कार, मी अर्जुन सुभेदार आहे. तर ती लगेच म्हणते की तू, तर अर्जुन म्हणतो हो, तर तूच अर्जुन सुभेदार आहे, तूच माझ्या नवऱ्याला खुनाच्या आरोपात अडकवले ना. असं म्हणून नाही ना ती बाई डायरेक्ट अर्जुनची कॉलरच पकडायला लागते. का केलेस तू असं सांग म्हणून. आता सगळेजण घाबरतात ना. सायली म्हणते अहो थांबा, तुम्ही यांचं का नाव घेता, यांनी कोणालाही अडकवलेलं नाही आहे. आणि सायली पुढे म्हणते हे बघा, तुम्ही ना अगोदर शांत व्हा, आम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही आधी ऐकून तरी घ्या. आता असं सायलीने म्हटल्यानंतर ती बाई थोडीशी शांत होते. आता आपण पाहतोय आता अश्विन आणि अस्मिताचा सीन. अश्विन अस्मिताला म्हणत असतो काही योगायोग आहे ना ग अस्मिता, तू आणि मी आता ना सध्या सेम सिच्युएशनमध्येच दोघेजण आहोत म्हणून. आणि प्रतापराव आणि कल्पना हे सगळं दारात उभारून ऐकत असतात. अश्विन म्हणत असतो की आपण कुठे कमी पडलो ग म्हणून आपले जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ नाही राहिले. अस्मिता म्हणते अश्विन आता मला सुद्धा असं वाटायचं ना की आपलंच काहीतरी चुकतंय म्हणून, पण मग ना नंतर माझ्या लक्षात आलं रे अश्विन की ज्या माणसांचं मन स्वच्छ नसतं ना, तर त्या माणसांना ना चुकीचं काम करण्यासाठी ना कोणतंही कारण लागत नाही. आणि हे सगळे ना कल्पनाताईंच्या हातातल्या मोबाईलमधून ना पूर्णाजी पाहत असतात. आता आपण पाहतोय की अस्मिता म्हणते बघ, सचिन आणि प्रिया ही दोघेही चांगले निघाले नाहीत, यात आपला काय दोष आहे, आपण आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलो होतो ना, मग झालं तर. आणि या सगळ्यांच्या बोलण्याचा ना अभिमान वाटत असतो या दोघांना सुद्धा. अश्विन म्हणतो हे सगळं ना बोलणं खूप सोपं आहे का अस्मिताताई, पण ह्या सगळ्यातून ना तू स्वतःला कसं सावरलेस ग, कसं पचवलंस तू. तर अस्मिता म्हणते हे बघ अश्विन, आपल्यावरती ना प्रेम करणारे किती माणसं आहेत, अरे मम्मा आहे, डॅड आहेत, पूर्णाजी आहेत, अर्जुन, सायली आहेत, इतके सगळेजण आहेत ना. मग आपण आहे ना आपण त्यांच्यासाठी जगायचं म्हणून. हे बघ सगळेजण ना आपल्यावरती अगदी मनापासून प्रेम करतात आणि ना माझी खात्री आहे की ते मला ना कधीही एकटं पडू देणार नाहीत, असं अस्मिता आता अश्विनला खूप समजावून सांगते. पुढे म्हणते की उलट आपणच जर का असं उदास राहिलो ना तर त्यांना ना खरंच खूप त्रास होईल रे, आणि मग त्यांच्यासाठी म्हणून आपण ना आनंदात राहूयात. आता प्रतापरावांना खूप आनंद होतो. अश्विन म्हणतो असं ठरवून आनंदी राहता येत असतं तर अजून काय हवं होतं. अस्मिता म्हणते पण अरे आता तेच तर करायला हवं आहे ना, जी माणसं आपल्याशी चुकीची वागली ना तर त्यांचा विचार करून आपण आपल्याला दोष का द्यायचा सांग बरं. आणि म्हणते की जी माणसं आपल्या जवळची आहेत फक्त आणि फक्त आता आपण ना त्यांचाच विचार करायचा. कल्पनाताई आणि प्रतापराव हे दोघेही बघत असतात तर यांना खरंच खूप कौतुक वाटत असतं या दोघांचं. अश्विन म्हणतो ठीक आहे, तुझ्याशी बोलू ना बरं वाटलं का अस्मिताताई, आणि म्हणतो की मी नक्की प्रयत्न करेन ना हे सगळं विसरण्याचा म्हणून. आणि आता अस्मितासुद्धा म्हणत असते की हो तसंच कर. अश्विन पुढे म्हणतो पण एवढं मात्र नक्की की मी यासाठी ना तन्वीला मात्र कधीही माफ करणार नाही. आणि कल्पनाताईंच्या हातात मोबाईल असतो, त्यावरती ना पूर्णाजींचा फोन आलेला असतो. आता हे प्रतापराव म्हणतात येऊ का मी आतमध्ये, तर अस्मिता मग त्यावर या ना म्हणून. आणि बघा हा कल्पनाताई त्यांच्या हातातला मोबाईल जो आहे तर तो आणून देतात आणि म्हणतात हे घ्या, पूर्णाजींचा फोन आहे म्हणून. आणि व्हिडिओ कॉल असतो त्यामुळे अश्विन आणि अस्मिता दोघीही बोलतात आणि पूर्णाजींनी सगळं काही ऐकलेलं असतं. अश्विन म्हणतो हॅलो पूर्णाजी, कशी आहेस तू, तब्येत बरी ना तुझी, आणि गोळ्या वगैरे घेतीस ना व्यवस्थित. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात अश्विन अरे माझ्याशी बोलताना तू सगळ्यात अगोदर तब्येतीचा प्रश्न विचारतोस, आणि म्हणजे तुझ्यातला डॉक्टर आहे ना नेहमीच जागा असतो तर आहे ना, असं आता पूर्णाजी म्हणत असतात. आणि म्हणतात अरे स्वतःबद्दल विचार करताना कुठं जातो रे हा तुझ्यामधला डॉक्टर. अश्विनला काही कळत नाही, तो म्हणतो की म्हणजे. तर पूर्णाजी म्हणतात हे बघ आत्ता ना तुमच्या दोघांचं फोनवरचं बोलणं मी सगळं ऐकलं, हे बघ स्वतःची तब्येत जप, आणि फक्त शारीरिक नाही तर मानसिक तब्येतसुद्धा तू जप हां. आता आणि म्हणतात की तुम्ही दोघंजणांना खूप हुशार आहात, समंजससुद्धा आहात, आणि मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यातून ना अगदी सुखरूप बाहेर पडाल म्हणून, असं पूर्णाजी खूप समजावून सांगतात. आणि पुढे म्हणतात पुढे अस्मिता म्हणाली तसं आम्ही ना तुमच्या पाठीशी नेहमी आहोत, आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही. कल्पनाताई म्हणतात अगदी बरोबर, आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असणार. आणि म्हणतात की आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात चुकीची माणसं भेटली, याला आपण तरी आता काय करणार ना आपण, आणि या चुकीच्या माणसांचा परिणाम आहे ना तुम्ही तुमच्या भविष्यावर होऊ देऊ नका. प्रतापराव म्हणतात सुभेदारांच्या घरावरती कितीही संकट येऊ देत, कोणाचीही वाकणी नजर पडू देत, पण आपण सगळे एकत्र होतो आणि एकत्रच राहणार आहोत असं म्हणून आता हे दोघं जण सुद्धा ना अश्विन आणि अस्मिताला समजावतात. आणि आता आपण पाहतोय पुन्हा संतोषच्या घरचा सीन. इकडे आपण पाहतोय की आता ही संतोषची बायको शांत झालेली असते. चैतन्य म्हणतो हे बघा ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा नवरा संतोष निर्दोष आहेच, पण अर्जुन सुद्धा निर्दोष आहे, खून दोघांपैकी कोणी सुद्धा केलेला नाहीये. आता ती संतोषची बायको ओरडायला लागते, वांदी म्हणते की मग कोण करणार, कोण माझ्या नवऱ्याला खून स्वतःवर घ्यायला कोण भाग पाडणार, यांनीच पडला असणार ना, म्हणून ती अर्जुनवरतीच रागारागाने खूप बोलत असते. अर्जुन म्हणतो एक मिनिट ताई तुम्ही प्लीज शांत
शांत राहा, मी काही केलेले नाही आहे. जेव्हा संतोष कोर्टात म्हणाला ना की खून त्याने केला आहे, तेव्हा ना मला सुद्धा धक्काच बसला होता. संतोषची बायको म्हणते, हे बघा माझ्या नवऱ्याला ना चोरीमारी करण्याची सवय आहे, पण मला माहिती की तो ना चोरी कधीच करू शकणार नाही. अर्जुन म्हणतो, हो मला सुद्धा ना तसंच वाटतंय. बरं मला ना तुम्ही एक गोष्ट सांगा की संतोषला तुम्ही अलीकडे जास्त पैसे मिळाले होते का हो कधी? तर संतोषची बायको म्हणते, हो त्यांना ना एक मोठं काम मिळालं होतं आणि त्याचे पैसे त्यांना भरपूरच मिळाले होते. आणि आपण पाहतोय पुन्हा इकडे प्रियाच असेल. आता ही प्रिया स्टोरूममध्ये ना चिडचिड करत असते आणि म्हणत असते सगळे फासे उलटे पडतात. एकतर मला ना स्टोरूममध्ये इथं आणून ठेवलं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की सगळे सुभेदार घोडात आले म्हणून, पण नाही, मला ना परत घरात शिरता येईल मला असं वाटलं होतं, पण तसं काही होत नाही आहे. इथे अर्जुन आणि सायली एकावर एक घावच घालत आहेत माझ्यावरती, असं म्हणून प्रिया वैतागलेली असते आणि म्हणते की मला इथं राहू देण्यामागे सुद्धा ना नक्कीच त्यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे, असंही प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की पण काही झालं ना तर तो प्लॅन मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणारच नाही, माझ्या केसाला सुद्धा ना ते धक्का नाही लावू शकत. आणि म्हणते पण ना मला काहीतरी वेगळा विचार करायलाच हवा, असा विचार की जो मी आत्तापर्यंत कधीच केला नसेल. आणि म्हणते विचार कर प्रिया, विचार कर, म्हणून आहे ना तो आता विचार करते आणि तिला ती आयडियासुद्धा येते. आणि आता बघा प्रिया लगेच काय करते की स्वतःची पर्स आणि मोबाईल घेते आणि आता डायरेक्ट अश्विनच्याच रूममध्ये जाते ना निघून. बापरे, ही मुलगी इतकी हुशार दाखवली ना आज, आणि हिला ना या गोष्टीची पनिशमेंटसुद्धा आजच्याच भागात लगेच मिळते. आपण इकडे पाहतोय की या रविराजांना काही झोप लागलेली नसते आणि ते सतत बेचैन असतात, त्यामुळे ते लाईट लावतात आणि रात्रीचे उठून बसतात. आता लाईटच्या उजेडाने ना प्रतिमा त्यासुद्धा उठतात आणि म्हणतात, काय हो झोप लागत नाही आहे का? प्रताप लगेच रविराज म्हणतात, कशी लागेल ग, झोप नाही लागत आहे. म्हणून आता उठून ते रूममधून निघालेले असतात. प्रतिमा त्या म्हणतात, कुठे निघालात? तर रविराज म्हणतात, खरं तर तन्वीशी एकही शब्द बोलण्याची इच्छा नाही आहे, पण एका महत्त्वाच्या विषयावरती ना मला तिला बोलायलाच हवं म्हणून. आणि इकडे प्रिया जी आहे तर ती अश्विनच्या रूम बाहेर आलेली असते, त्याची खिडकी उघडते आणि आतमधून पाहते तर हा अश्विन आहे ना सांगत असतो हॉस्पिटलमध्ये की पेशंटला ना रक्त द्या, तोपर्यंत आलोच मी. तर प्रिया म्हणते, काय करेक्ट टायमिंगला इमर्जन्सी आली ना, आता माझ्या मार्गातला काटासुद्धा दूर होणार, असं म्हणते आणि पटकन खिडकी लावते आणि आता लपून बसते. इतक्यातच काय होतं की अश्विन आता हॉस्पिटलसाठी निघून जातो, त्याला नेमकी नाईट शिफ्ट येते इमर्जन्सीमध्ये. आता लगेच प्रिया काय करते की लगेच त्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर लगेचच तिचं कपाट उघडते आणि त्या कपाटातून ना तिची आत्तापर्यंतची सगळी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जी काही किल्लेदारांनी ही प्रियाच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली ना ती सगळी काढून घेते. आणि बघा आता ही घेऊन ना इथून पसार होणार असते. प्रिया म्हणते, किल्लेदारने माझ्यासाठी जे काही इन्व्हेस्टमेंट केले ना याचे पेपर्स मला आता कुठेतरी ना लपवून ठेवायला बरे आहेत, उद्या घर सोडायची वेळ आली ना तर जेवढी प्रॉपर्टी हातात आहे ना तेवढी तरी जवळ असावी, असं म्हणून एका कॅरी बॅगमध्ये ना सगळे डॉक्युमेंट भरते. इकडे प्रतिमा त्या बेडवरून उठतात आणि रविराजांना रविराज म्हणत असतात की तन्वी आणि अश्विन या दोघांनी ना आता घटस्फोट घ्यायला हवा, तुला नाही का असं वाटतं आता की तन्वी आणि अश्विन या दोघांनी घटस्फोट घ्यायला हवा म्हणून? प्रतिमा त्या म्हणतात, हो वाटतंय ना, मला सुद्धा ना तसंच वाटतंय. खरं तर आज अश्विनला मीच म्हणाले की त्यांनी जर का घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तर आम्ही दोघंही ना त्याच्याच बाजूने उभे राहू म्हणून. आता रविराज म्हणतात, अरे पण अर्जुनने डिवोर्स फाईल करण्याची वाट कशाला बघायची, चूक तन्वीची आहे ना, त्यामुळे तिने बाजूला व्हायला हवं. चल आपण आत्ताच स्टोरूममध्ये जाऊ आणि तन्वीशी आत्ताच त्याबद्दल बोलूयात चल, असं म्हणून आता रविराजांनी प्रतिमा त्या दोघीही निघतात. इकडे संतोषची बायको म्हणत असते, माझं ना हृदयाचं ऑपरेशन करायचं, त्यामुळे जिथे जे काम मिळेल ना तर ते काम कमवून ते पैसे कमवत होते. चैतन्य म्हणतो, कुठलं काम करत होता? तर संतोषची बायको म्हणते, ते काय मला माहीत नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हे बघा संतोषने कोर्टामध्ये खरं सांगायला हवं, त्याने जर का खरं खून करणाऱ्या माणसाचं खरं नाव नाही ना सांगितलं तर तो जेलमधून कधीच सुटू शकणार नाही. आता संतोषची बायको म्हणते, हो असं बोलू नका, तो मला ना ते सुटायला पाहिजेत आणि अगोदरच त्यांनी त्यांच्या मनावरती माझ्या आजारपणाचं ओझं घेतलं आणि हा जर का त्यांनी स्वतःवर ओढवून घेतला असेल ना तर तो माझ्या ऑपरेशनसाठी पैसे कमवण्यासाठीच घेतला असेल. आणि म्हणते की प्लीज मला सांगा की पुढे जाऊन मी जर का बरी झाली आणि ते तुरुंगात असतील तर मी त्यांच्याशिवाय जगू शकेल का हो? आता असं ती प्रश्न विचारते सगळ्यांना. इकडे आपण पुन्हा पाहतोय आता ही प्रिया सगळे डॉक्युमेंट वगैरे घेते आणि आता सगळ्या पर्समध्ये घालते आणि आता तिथून त्या रूममधून आहे ना पसार होते. आता तिला ना हे सगळे डॉक्युमेंट कुठेतरी ना एका जागी नीट ठेवून द्यायचे असतील म्हणून ती अश्विनच्या रूममधून बाहेर पडते आणि
आता बाहेर पडल्यानंतर इकडे येत ना रविराज आणि प्रतिमात्या हे दोघं जण सुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर पडतात तन्वीला भेटायला येण्यासाठी. आणि तन्वी या रूममधून बाहेर पडलेली असते. आता होतं काय की एका पॉईंटला ना की प्रतिमात्यांना पायरी चढून वरती जायचं असतं आणि प्रिया ना त्या दोघांना एकदम समोर बघते आणि पटकन ती दरवाजाच्या आतमध्ये जाऊन ना एका ठिकाणी लपते. आणि इतक्यातच काय होतं की रविराज आणि प्रतिमात्या जे आहेत ना ते एकदम स्ट्रेट असे निघून जातात. आणि ते निघून गेले आहेत म्हटल्यानंतर ही तन्वी पुन्हा दरवाजा उघडते आणि आता तिथून निघून जाते. आता ही तन्वी सुद्धा तिथून निघून जाते आणि हे काही रविराज आणि प्रतिमा यांनी पाहिलेले नसतं. आणि आता आपण पाहतोय की आता याच्यानंतर आहे ना लगेचच पुढचा सीन. चैतन्य म्हणत असतो की कोर्टामध्ये संतोष खोटं का बोलला नाही, त्याच्याकडूनच वधून घ्यायला हवं, पण तो आता खरं तरी कसं बोलेल. अर्जुन म्हणतो संतोषने खुनाचा आळ स्वतःवरती जो घेतला तर तो तुमच्यासाठी घेतला, म्हणजे तो आता तुमच्यासाठी खरं सुद्धा बोलू शकतो, असं अर्जुन संतोषच्या बायकोला म्हणतो. सायली म्हणते की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. अर्जुन म्हणतो मी सांगतो, हा थांब. आणि म्हणतो की संतोषच्या बायकोला म्हणतो की आधी तुम्ही सांगा की तुम्ही मला साथ द्याल का म्हणून. तर ती बायको म्हणते की हो, माझा नवरा बाहेर येण्यासाठी ना मी वाटेल ते करेन म्हणून. आणि अर्जुन म्हणतो हे बघा ती जबाबदारी माझी आणि आता पुढे काय करायचे ना तर ते ऐका. म्हणून अर्जुन सगळा काही प्लॅन जो आहे तर तो संतोषच्या बायकोला समजावून सांगत असतो. अर्थातच तिथे चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत, सायली हे सगळेजण सुद्धा असतात आणि यांचा एक प्लॅन ठरतो. आणि आपण पाहतोय की संतोषची बायको म्हणते पण असं केलं नाही नक्की ते खरं बोलतील. सायली म्हणते हे बघा आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही ना तुम्हाला मदतच करतोय आणि खऱ्या गुन्हेगार पकडला जावा असं आम्हाला सुद्धा वाटतंय ना. तर संतोषची बायको म्हणते मग ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल ना मी तसंच करते म्हणून. आणि बघा पुढे अर्जुन म्हणतो आणि हे बघा तुमच्या ऑपरेशनचं अजिबात काळजी करू नका, माझ्या आजीची ना एक ट्रस्ट आहे अन्नपूर्णा ट्रस्ट, तर ते ट्रस्ट तुमच्या ऑपरेशनचा ना संपूर्ण खर्च करेल. संतोषची बायको खुश होते आणि म्हणते खरंच. अर्जुन म्हणतो हो, तुम्ही ना कम्प्लिटली बऱ्या व्हाल म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर संतोषच्या बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद येतो. इतक्यातच ना अर्जुनला एक फोन येतो, तर तो फोन असतो रविराजांचा. आता अर्जुन म्हणतो अरे सिनियरचा कॉल असं म्हणून आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो हा सिनियर बोल ना. तर रविराज म्हणतात अरे अर्जुन तन्वी घरातून गायब झाली. आता अर्जुन म्हणतो ना वॉट काय, आणि म्हणतो की आम्ही संतोषच्या घरी आलो आहोत त्याच्या बायकोशी बोलायला, इकडचं आमचं काम झालेलंच आहे, आम्ही आता लगेच निघतो. रविराज म्हणतात नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी आता घराबाहेर पडतोयच आहे, मी शोधतो तिला हां, असं रविराज म्हणतात. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पण मला अपडेट करत राहा. आणि असं म्हटल्यानंतर सायली म्हणते हो, मला नाही असं वाटत की प्रिया रविराज काकांच्या हाती लागेल म्हणून. आणि म्हणते की तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना आता आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. आणि या आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुन सर तुम्ही ना इथली काळजी करू नका, तुम्ही निघा. चैतन्य पण म्हणतो इथला प्लॅन आम्ही एक्झिक्यूट करतो, तुम्ही इथून निघा म्हणून. अर्जुन म्हणतो प्रियाचा बंदोबस्त आहे ना आता आम्ही करतोच असं म्हणून सायलीला म्हणतो चल जाऊया म्हणून. अर्जुन आणि सायली आता दोघी जण सुद्धा तिथून निघून जातात. आणि संतोषच्या बायकोला पुढचा प्लॅन जो आहे तर तो चैतन्य समजावून सांगत असतो. आता बघा इथून पुढे ना खूप मजा येणार आहे. आणि हो प्रेक्षकांनो, आजचा बघा ना टीव्हीवरती नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे. आणि आता आपण पाहूया ही प्रिया जी आहे तर ती सगळी डॉक्युमेंट घेते आणि एका शेतात येते आणि म्हणते की हां इथे ना शेताच्या बांधावरतीच लपू का कुठे लपू असा विचार करत असते. आणि सगळ्या शेतामध्ये ना बॅटरीने बघत असते आणि म्हणते हा मध्य भाग आहे, इथेच कुठेतरी ना मी लपवते, ही जागा करेक्ट आहे असं ही प्रिया म्हणते. आणि म्हणते की इथे जर का लपवली ना तर प्रॉपर्टीचे पेपर इथं आहेत हे कोणाच्या बापाला सुद्धा कळणार नाही असं ही प्रिया म्हणत असते. आणि आता बघा ती सतत आहे ना ती टॉर्च घेऊन आहे ना ती जमीन शोधत असते, आता कुठे लपवायचं. जमीन फायनली सापडते आणि आता ती जमीन तिला उकरून तिथे ना हे डॉक्युमेंट पुरायचे असतात. मग त्यावेळेस ते काय करते का दगडाने ती जमीन जी आहे तर ती खोदायला जाते, पण तिला काय ती जमीन जी आहे तर ती उकरता येत नाही. ती म्हणते असं जर का खणत बसलं ना तर 2 वर्ष लागले तरी माझं खणून होणार नाही, याला ना खणायला काहीतरी बघायला हवं असं प्रिया म्हणते. आणि म्हणते अरे इथे कुठेतरी ना एक घर दिसतंय, चला इथेच काहीतरी मिळेल असं म्हणते. आणि त्या घराजवळ जाते आणि तिला तिथे ना एक कुदळ दिसतं आणि आता ती कुदळ घेऊन येते आणि बघा आता ती जमीन खोदते आणि आता त्याच्यामध्ये ना सगळे डॉक्युमेंट पुरते सुद्धा. आपण पाहतोय की प्रियाने जे ते डॉक्युमेंट पुरलेले आहेत तिथे ना तिथे वरती खोल म्हणून एक मोठा दगड सुद्धा प्रिया ठेवते आणि तिला वाटतं की चला आता आपलं काम परफेक्ट झालेलं आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की प्रियाचं इकडे पुरण्याचं काम जे काय आहे डॉक्युमेंट पुरण्याचं काम ते परफेक्ट करून झालं की लगेच ना ही कृष्णा म्हणजे काय की सायलीची जी मैत्रीण आहे ना तर ती कृष्णा प्रियाला तिथून पळून जाताना बघते आणि म्हणते अरे ही प्रिया होती ना व ही माझ्या शेतामध्ये काय करते, काहीतरी गडबड आहे. आणि म्हणते की सायलीला सांगायलाच पाहिजे म्हणून आहे ना ती प्रिया
म्हणून ती कृष्णा जी आहे ना तर ती फोन लावते आणि सायली अर्जुन नुकतेच गाडीमध्ये बसलेले असतात आणि कृष्णा लगेच सायली म्हणते अरे कृष्णाचा फोन एवढ्या रात्री. आता लगेच कृष्णा म्हणते हॅलो सायली. सायली म्हणते एवढ्या उशिरा कसं काय का फोन केलास. तर कृष्णा म्हणते अगं मी आता माझ्या शेतावरून चाललो होतो तर मला इथं प्रिया दिसली गं. तर सायली म्हणते काय. तर कृष्णा म्हणते हो ना माझ्या शेतामधनं लपत छपत चालली होती काय तर करत होती माझ्या शेतामध्ये. आता सायली लगेच साऊंड ऑन करते आणि म्हणते अरे हे काहीतरी नवीनच दिसतंय. बरं तिच्यावरती लक्ष ठेव आणि ती काय करते हे मला सांग. कृष्णा म्हणते असं होय बरं आता बघ कसं मी त्याला पकडतो ते. असंही कृष्णा म्हणते. आता तशी सांगली साईडची भाषा असते ना त्यामुळे तिथे लेडीजसुद्धा आम्ही करतो असंच म्हणतात. आता आपण पाहतो इकडे प्रिया जी आहे तर ती मशाल घेऊन आता कुठेतरी जाऊन लपत असते. कारण तिला संशयाला असतो आपल्याला कोणी पाहतोय का काय म्हणून. कृष्णा म्हणते या कृष्णाच्या शेतावरून पळून जायला कोणाला जमलं नाही. आता प्रियाला तर आता काय जमणार आहे. ऐका सायले आता फोन चालूच ठेव मी आता बघून येतो ते काय करायला लागली ते. असं म्हणून आता हे कृष्णा काय करते ज्या दिशेने प्रिया गेलेली आहे ना तर त्या दिशेने पाठीमागे जाते तिच्या आणि बघते तर ही प्रिया नेमकी एका ना गवतामध्ये ना काटेरी गवतामध्ये अडकून पडलेली असते आणि आता तिथं ना ती हातपाय मारत असते असं की तिथून बाहेर येण्याचा ते प्रयत्न करत असते. आणि कृष्णा म्हणते की सायली हे बघ मला आता ही सापडली बरं का प्रिया. आणि म्हणते की फोन चालू आता तू फोन ठेव. तिला कसं तुडवून काढलंय ना ते मी तुला नंतर सांगते हां. सायली म्हणते बरं पण मी तुझ्या फोनची वाट बघते हां. सायली आता ही कृष्णा म्हणते हो ठेव फोन. आणि लगेचच ना मुद्दाम ओरडायला लागते अरे कोण आहे रे तिकडं कोण आहे तिकडं एवढ्या रातच्याला कोण आहे इथं असं म्हणायला लागते प्रिया. आता लगेचच म्हणते अगो प्रिया तू आणि इथं काय करायला लागली आहेस. आता लगेचच प्रिया म्हणते अगं मला इथून प्लीज काढ ना. अगं हे काटे ना मला खूप टोचत आहेत ग प्रिया. तर कृष्णा म्हणते नको तिथं तोंड मारलं ना की असं होतंय. मला सांग माझ्या शेतात तू काय करायला लागली आहेस. अगं बघ ना वाजले किती आणि काय. तर प्रियाला काही बोलायचं सुचतच नाही. प्रिया म्हणते अगं काय ना की इकडे माझी एक मैत्रीण राहते मी तिला भेटायला गेले होते तर तिथून परत निघताना ना काही उशीर झाला आणि खूप काळोख झाला होता. तर काही टवाळ पोरं ना माझ्या मागे लागली होती ग आणि खूप चिडवत होती मला. म्हणून मी ना जीव वाचून कसं बसं पळत निघाले तर ना इथे येऊन अडकले ग मी. आणि प्लीज मला इथून बाहेर पडता येत नाही तर मदत कर ना माझी. कृष्णा म्हणते देवा असं झालंय होय बरं मी करतो हां तुला मदत. आणि म्हणतो की माझ्या शेतावरती इथं ना कोळकीच्यांचं घर आहे तिथं जाऊयात जरा तिथं साफ हो. काय अवतार झालाय तुझा आणि बघ ना किती रागात यायला लागले. औषध लावतो हां मी तुला. तर प्रिया म्हणते हो चालेल. कृष्णा म्हणते काय आहे ना की तुझ्यासारखे पाहुणे आले ना की म्या काय तेच सोडत नसतोय. प्रिया म्हणते म्हणजे. तर कृष्णा म्हणते अगं चाय पाणी केल्या बिगर सोडत नसतो असं म्हणते ग. आता कृष्णा म्हणते बरं सॉरी मी तुला सोडवते हां बाहेर. म्हणून आहे ना त्या सगळ्या काटेरी झाडांमधून आहे ना हे कृष्णा त्या प्रियाला बाहेर काढते. आणि बघा तिथं शेतामध्ये असणाऱ्या एका घरामध्ये सुद्धा ती घेऊन जाते आणि प्रियाला ये करून असं बाहेर घेते तिकडून. त्यानंतर म्हणत असते खाली बघ सावकाश चाल असं करत तिला एका घरापाच्या जवळ घेऊन जाते. प्रियाला घेऊन जाते आणि हाक मारते हो माधव काका हो एक पाहुणे आल्यात. आणि आल्याला ना या तोंडावर सुद्धा पडल्या. आता ते नवरा बायको एकमेकांकडे बघायला लागतात ना. कृष्णा म्हणते अहो म्हणजे बाबळीत पडल्या हो जर औषध पाणी करता का आपल्याकडं तो पालाय नवं. आणि म्हणते की त्याचा ना झाकपैकी एकदम झणझणीत लेप करा काय आणि हिला लावा असं म्हणून ती इशारा करत असते. त्या दोघांना कळतं प्रिया नक्की कृष्णाला काय म्हणायचं आहे ते म्हणतात हो लावतो की पाठवा. आता ही लगेच कृष्णा म्हणते जा असं तुला ते आता औषध भेटेल ना की तुझ्या आयुष्यभर ते औषध ना लक्षात राहील. आणि म्हणते की सावकाश जा बरं. आता म्हणतो प्रिया त्या दोघांकडे जाते ना म्हणजे त्या घरात. त्यानंतर आहे ना कृष्णा त्या दोन्ही नवरा बायकोला ना काहीतरी इशारा करून सांगते की हिला असा लेप लावा म्हणून. आणि आता कृष्णा तिथून निघून जाते. आता बघा कृष्णा आहे ना डायरेक्ट शेतामध्ये येते कारण तिला संशय असतो की या प्रियाने ना शेतामध्ये नक्की काहीतरी केलेलं असणार आहे म्हणून. आता हे कृष्णा शेतात येते आणि म्हणते प्रिया मगाशी इथूनच गेली म्हणजे ना प्रियाने इथंच काहीतरी केलेलं असणार. आणि म्हणते कृष्णे तुला ना हुडकायला पाहिजे म्हणून ती कृष्णासुद्धा टॉर्चने ना सगळ्या शेतात पाहत असते. आणि आपण पाहतो या कृष्णाची आहे ना तिची ना एक सगळ्यात लाडकी गाय असते तिचं नाव असतं स्वाती. आता ही गाय जी आहे ना तर ती सुद्धा त्या रानामध्ये तिथे फिरत असते आणि एका ठिकाणी ना ती गाय येऊन उभी राहते. आता ती गाय का उभी राहिली हे काही पहिल्यांदा कृष्णाच्या लक्षात येत नाही. आता गाय तिथे येऊन उभी राहते आणि जोरात हंबरडा फोडते की इथे ये असं ती कृष्णाला इशाऱ्याने सांगत असते. कृष्णा म्हणते ए स्वाती इथं काय आहे ग तुझं इथं का उभारलीस तो. तर ती गाय ना तिला काहीतरी इशाऱ्याने सांगत असते. आणि आता टॉर्चच्या उजेडामध्ये
एक चांदीचं नाणं असतं जे लक्ष्मीचं चिन्ह असतं ना, तर ते असं नाणं तिथं पडलेलं असतं आणि ती गाय त्या कृष्णाला ती इशाऱ्याने सांगत असते. आता कृष्णाला कळतं की गाय आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते म्हणून. आता कृष्णा उठून बघते आणि त्या ते चांदीचं जे कॉईन आहे ना तर ते हातात घेते आणि म्हणते की अरे देवा, हे नाणं आणि हे नाणं इथं कसं काय पडलं आणि कोणाचं असेल हे नाणं, असंही कृष्णा म्हणत असते. आणि म्हणते की स्वाते, लक्ष्मी देवीच मदतीला आली बघ आपल्या धावून, असं म्हणायला लागते. आणि पुढं म्हणते की चल जाऊ दे म्हणून आता कृष्णा पुढं जायला लागते आणि ती गाईला म्हणत असते की चल म्हणून, पण ती स्वाती नावाची गाय तिथून हलत नाही. कृष्णा म्हणते अगं चल की, आता इथं काय तुझं आणखीन, पण त्या गाईला आणखीन काही सांगायचं असतं. कृष्णा म्हणते इथं आणखीन काय आहे का, तर ती गाय अजूनही तिथेच उभी राहते, अजिबात हलत नाही. म्हणजे त्या गाईला सांगायचं असतं की ते काहीतरी पुरलंय म्हणून. कृष्णा म्हणते असं आहे होय, बरं थांब थांब मी बघतो तुला काय सांगायचं ते, जरा हो बाजूला सरक सरक तिकडं, असं म्हणते. आणि आता कृष्णा काय करते की तिथं ना तिला ती जमीन थोडीशी उकरलेली दिसते ना, तर लगेचच ती टॉर्चने ना म्हणते अरे इथं काय असेल नक्की म्हणून आहे ना. मग तिथे तिला कुदळ पडलेलं दिसतं आणि म्हणते अरे कुदळ इथं काय करायला लागले, म्हणजे म्हणते की प्रियाने नक्कीच इथं काहीतरी केलेलं असणार. म्हणून ही कृष्णा काय करते, ज्या जागेला या प्रियाने सगळे डॉक्युमेंट पुरलेले असतात ना त्याच जागेला तिथला तो दगड सरकवते आणि त्या दगडाच्या खाली ही कृष्णा जी आहे तर ती कुदळाने उकरते आणि त्यावेळेस आहे ना तिला तिथे ते डॉक्युमेंटसुद्धा सापडतात. आता डॉक्युमेंट सापडल्यानंतर ही कृष्णा म्हणते अरे हे काय आहे, म्हणून त्या कॅरीबॅगमधून आहे ना की सगळे डॉक्युमेंट काढते ह्या आणि ती म्हणते अरे ही कसली कागद म्हणायची नेमकी, म्हणून ती टॉर्चने सगळी कागद बघते आणि म्हणते की मला मेलेलं कुठं वाचायला येते, सायली आणि अर्जुन दाजींना ना बराबर कळतील आणि म्हणते की मी फोटोज पाठवते. म्हणून ती काय करते, कृष्णा एका जागी ते पेपर्स ठेवते आणि आता त्याच्यावरती ना टॉर्च पकडते, एका हाताने त्याचा फोटो काढते आणि हे सगळे फोटो आहेत ना तर ते अर्जुन सायलीला पाठवणार असते. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन सायली अजून ही गाडीमध्येच असतात आणि वाट बघत असतात की कृष्णा त्यांना कधी फोन करते म्हणून. आणि इकडे कृष्णा सगळे फोटो आहेत ना तर त्यांना पाठवते. अर्जुन म्हणतो ही प्रिया तिथे का गेली असेल, तर सायली म्हणते तेच तर कळत नाही आहे ना, इतक्यातच ना मेसेज येतो कृष्णाचा. सायली म्हणते अरे हे काय, तर अर्जुन म्हणतो हे कसले पेपर्स आहेत, कारण सायली फोटो दाखवते ना अर्जुनला. आता इतक्यातच आहे ना रविराज तिथे येतात, कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारत आणि म्हणतात की अगं तन्वी इकडेच आली आहे ना, सायली आणि अर्जुनने ना मला इथेच यायला सांगितलं होतं. तर ही कृष्णा म्हणते होय काका, तुमची तन्वी म्हणजे ती प्रिया आहे ना ती इथंच आली आणि हे बघा तिनं माझ्या शेतामध्ये काय लपून ठेवलं होतं बघा, म्हणून ही सगळे डॉक्युमेंट आहे ना तर ती रविराज काकांना देते. इतक्यात असताना सायलीचा फोन येतो. आता रविराज म्हणतात कृष्णा सायलीचा फोन आहे तर स्पीकरवर टाक म्हणून. आणि आता सायली म्हणते की कृष्णा रविराज काका पोचले का ग तिथे, तर कृष्णा म्हणते हो आलेत काका, आत्ताच आलेत तिथे. रविराज म्हणतो की अर्जुन तन्वीने शेतामध्ये लपवलेले पेपर्स मला कृष्णाने दिलेत. अर्जुन म्हणतो पण कसले पेपर्स आहेत ते, तर रविराज म्हणतात अरे मी तिच्या नावाने काढलेल्या पॉलिसी, शेअर, तिच्या नावावरती घेतलेले प्लॉट, त्याचे सगळे पेपर्स आहेत ते, असं आता रविराज सांगतात. आणि म्हणतात की थोडक्यात तन्वीने ना तिच्या नावावर करून ठेवलेली संपत्ती इथं शेतामध्ये लपवून ठेवलेली होती. आणि अर्जुन म्हणतो आणि त्या मूर्ख मुलीला वाटलं की आपल्याला ते पेपर सापडणार नाहीत म्हणून. आणि आता सायली म्हणते कृष्णा तू ना खरंच खूप मोठी गोष्ट केलीस ग आमच्यासाठी, आणि म्हणते की तुझे आभार कसे मानायचे ना तेच आम्हाला कळत नाहीये. आता रविराज सुद्धा म्हणतात खरंच कृष्णा थँक्स म्हणून. कृष्णा म्हणते हाय का आता आभार मानायची घाई करू नका बरं. आणि पुढे बघा, पुढे म्हणते की कारण प्रियाचा ना मोठा कार्यक्रम करायचा अजून बाकी आहे म्हणून. आता सायली म्हणते म्हणजे काय करणार आहेस तू आता प्रियाचं, तर कृष्णा म्हणते बघाच तुम्ही. आणि बघा पुढे ना कृष्णा ना अक्षरशः या प्रियाला नांगराला जुंपते. त्यामुळे ना रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहतोय या प्रियाने ज्या जोडप्याच्या घरामध्ये या कृष्णाने या प्रियाला ज्या जोडप्याच्या घरामध्ये पाठवलेलं असतं ना तर ते लेप बनवत असतात आणि आता ते लेप असं कुटत असतात आणि प्रिया म्हणत असते हा लेप लावल्यावरती आग तर नाही ना होणार, तर ती बाई म्हणते अगं नाही इकडे बघ बरं बघू. आणि म्हणून आहे ना तो लेप आहे ना ती बाई या प्रियाच्या गालावर वगैरे लावते, कारण तिला ना बाबळीचे ओरखडे ओढलेले असतात ना म्हणून. आणि प्रिया लगेच लेप लावल्यानंतर हा करून ओरडायला लागते आणि म्हणते अहो काय हे आग होणार नाही म्हणताय, आणि काय कसं आग वाटतंय, असं वाटतंय ना की कुणीतरी मीठ चोळतंय म्हणून मला किती आग होती, पुसून टाका बरं हे सगळं पुसून टाका. आता ती बाई म्हणते आता पुसून काही बी होणार नाही, बघ हे बघ हा लेप आहे, शेवटी हा लेप आहे ना तुझ्या सगळ्या जखमांना बऱ्या करून सोडणार आहे. प्रिया म्हणते अहो हे बरं करते, अहो हे किती भाजतंय, नाही 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 मला ना हे सहन होत नाही आहे, मला नाही सहन होते. आणि म्हणते मला पाणी द्या म्हणून ओरडायला लागते आणि त्यांच्या घरातून ना तिथून पळायला लागते.
आणि आता घराच्या बाहेर येते, पाणी पाणी करून खूपच पळत असते. आणि आता घराच्या बाहेर येते आणि म्हणते माझ्या गालाची खूप आग होती. इतक्यात कृष्णा तिला पकडते ना आणि म्हणते अरे डोसक्यात वाऱ्यात शिरल्यासारखं का पळते. प्रिया म्हणते मला पाणी पाहिजेलंय. तर कृष्णा म्हणते तुला पाणी पाहिजेलंय, आता खरं पाणी तर नाही, म्या पाजणार आहे तुला. म्हणून हे कृष्णा जोरात थोबाडीत देते नाही प्रियाच्या. आणि तिथे एकदम रविराजांना बघून प्रिया तर घाबरतेच. एकतर कृष्णाने थोबाडीत दिलेली असते, तिला काय बोलावं ते कळतच नाही. प्रिया लगेच म्हणते बाबा तुम्ही इथे. तर रविराज म्हणतात तुझी मजल कुठवर जाते ना हे बघायला दुर्दैवी बाप हजर नको का, म्हणून आलो इथे. प्रिया म्हणते तू का मारलंस ग मला. म्हणून त्या कृष्णालाच ओरडायला लागते आणि म्हणते मी काय केलं होतं, मी तर फक्त माझ्या. तर कृष्णा म्हणते आवाज बंद करायचा, मैत्रिणीकडे गेली होतीस का ग तू, हा का खोटं बोलीस तू माझ्याशी. म्हणून प्रिया ना तिला खूप ओरडते आणि म्हणते माझ्या शेतात येऊन माती कशा पायी करत होती ग तू. आता रविराजन असं बघून प्रियाला ना काय बोलायचं ते कळत नाही. कृष्णा म्हणते एक शेतकरी त्याच्या शेतावरती किती मेहनत घेतो हे माहिती का ग तुला. आणि म्हणते की आता शेत नांगरून झालं होतं माझं, पेरणी करायची होती मला आणि तुझ्या पायी माती उकरली गेली, नुकसान तुझ्यामुळं झालंय, तर नुकसान भरपाई सुद्धा तूच करायची माझी आता. प्रिया म्हणते काय 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 नुकसान भरपाई, आणि अगं मी कशाला तुझ्या शेतातली माती उकरू, मी नाही काय केलेलं. रविराज म्हणतात अगं किती खोटं बोलशील तन्वी तू, अगं तू तोंड उघडलं की खोटंच निघतं का गं तुझ्या तोंडातून. कृष्णा म्हणते आणि मी स्वतः बघितलंय माझ्या शेतातून तुला धावताना, त्यामुळे तू ना खोटं नाही बोलायचं. आणि कृष्णा म्हणते आता तू माझं शेत नांगरून द्यायचं पुण्यांदा, कळलं का. आणि म्हणते चल उचल नांगर आणि आता लाग कामाला, चल चल. आता ही प्रिया म्हणते तोंडाला येईल ती काय बडबडतेस, अगं मी कशाला तुझं हे शेत वगैरे नांगरू, अगं ते काम बैल करतात. मग कृष्णा म्हणते अगं मग तू बैल आहे असं समज आणि दे माझं काम करून. आणि म्हणते तुझ्या पायी माझ्या बैलांना मी पुण्यांदा कामाला लावणार नाही मी, कारण चूक तू केली. गपगुमान नांगर उचलायचा आणि मग कामाला लागायचं, चल उठ. असं म्हणल्यानंतर प्रिया काय ऐकत नसते, म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा ना हिला. रविराज म्हणतात हे बघा नांगरणी ही खरंच खूप कमी शिक्षा आहे असं रविराज सुद्धा म्हणायला लागतात. आणि म्हणतात की हे बघ कृष्णा सांगते ना त्याप्रमाणे कर. आणि कृष्णा म्हणत असते चल, आणि प्रिया म्हणते नाही नाही मी नाही करणार. कृष्णा म्हणते नांगर उचलून कामाला लाग, चल. आणि आता प्रिया तिथून पळून जायला लागते ना. रविराज म्हणतात कृष्णा सोडू नकोस तिला, आणि प्रिया जाते पळून. आणि आता कृष्णा म्हणते नसते जाते पकडून आणि म्हणते की माझा मोबाईल पकडा. म्हणून कृष्णा काय करते लगोर घेते आणि त्यांनी ना जोरात एक खडा मारते आणि म्हणते ही कृष्णा काय काय करू शकते ना ते बघाच. म्हणून पाठीमागून ना त्या लगोरीने अशी इतक्या जोरात जर का तिला खडा मारते ना की प्रिया खूप पुढे पळालेली असते. तर अचानकच आहे ना तिला लागल्यामुळे प्रिया एकदम धपकन त्या शेतामध्येच पडते. आणि बघा हा प्रिया अक्षरशः तिथे ना शेतामध्ये ना तोंडावरती पडलेली दाखवली. आणि प्रियाच्या आणि ह्या कृष्णाच्या एका लगोरीच्या एका दगडाने एका वाराने ना प्रिया अक्षरशः खाली पडते. आता कृष्णा म्हणते हा आता कसं, आणि चल उठ उठ चल नांगर वाढायचं आहे उठ चल, असं ही कृष्णा म्हणत असते. रविराज सुद्धा तिथेच असतात. आणि बघा हा आज अक्षरशः नाही या प्रियाला नांगर ओढावाच लागतो. इकडे अर्जुन सायली म्हणतात हे कृष्णा काय करते, अजून कसा काय फोन आलेला नाहीये. अर्जुन म्हणत असतो काही कळतच नाहीये बाबा, इतक्यातच ना फोन येतो. आता बघा हा फोन आल्यानंतर कृष्णा व्हिडिओ कॉल करते आणि इकडे ना या प्रियाला नांगरायला जुंपलेलं असतं आणि म्हणत असते की चल 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 वड 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 असं करून ती ओरडत असते. आणि आता म्हणते की काय सायले दिसायलाही नव्हतं तुला, कसं वाटला माझा नवा बैल, असं म्हणत असते. आता रविराज पण शेतात तिच्याबरोबर चालत असतात आणि प्रिया मागे वळून बघते ना तर या कृष्णाने ना सायलीला व्हिडिओ कॉल लावलेला असतो. आणि प्रियाची इतकी अवस्था बेकार झालेली आहे ना हे सगळं अर्जुन सायली पाहतात आणि एकदम खुश झालेले असतात. आणि ठरलं तर मग आजचा भाग आहे ना इथेच संपतो. आपण उद्याच्या भागामध्ये पाहतोय हे प्रियाच्या करामती जे आहेत ना तर ते अजून वाढणारच आहेत. आता प्रिया एका माणसाला म्हणते की तुला काय करायचं आहे ते माहिती आहे ना, चल मग आज काम संपवून टाकू. आणि काय होतं की आता घराच्या उंबऱ्यावरती ना अगदी या सायली आणि प्रियाची टक्कर होते. आणि आता सायली म्हणते की नशीब समज की तुला छोटे छोटे धक्के बसतात, ज्या दिवशी तुला मोठा धक्का बसेल ना त्या दिवशी ना तुझा असा कणा मोडेल आणि तू उठून उभी सुद्धा राहू शकणार नाही. तर प्रिया तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघून जाते. सायली म्हणते अरे ही कसली प्रिस्क्रिप्शन पडली. म्हणून सायली आणि अर्जुन ही प्रिस्क्रिप्शन अर्जुनला दाखवतात, अश्विनला दाखवतात. तर अश्विन म्हणतो अरे हे तर पॉइझन आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की आता सदा आणि मैना रिक्षातून उतरतात आणि आता आनंदीचा फोन येतो सायलीला. आनंदी म्हणते सायली ताई मला ना तुला खूप महत्त्वाचं सांगायचे. आणि आता ती एकदम महत्त्वाचं सांगते. आणि प्रेक्षकांनो कालच एक प्रोमो आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण असं पाहतोय की ही प्रिया जी आहे ना ती स्वतःच्याच आईवडिलांना म्हणजे सदा आणि मैनाला अक्षरशः ना पॉइझनचं इंजेक्शन देऊन मारून टाकणार
टाकणार असते आणि त्यावेळेस नेमकं तिथून सायली आणि अर्जुन त्यावेळेस सुद्धा सदा मैनाला वाचवतात आणि हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. अर्थातच तसा एक प्रोमो सुद्धा आलेला आहे. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.